प्रदर्शन मैत्री स्पोर्ट्स आणि हा सामना सेमीफायनलचा सामना आहे. कृपया सगळ्या स्वयंसेवकांनी नमस्कार मंडळी, मी अनिल पाष्टे सहकार्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज झालेल्या PPL पर्व तिसऱ्यामध्ये दोन सेमीफायनलच्या रंगतदार सामने दाखवत आहे. चला तर मग पाहूया सामना. बॅटिंग घेत आहेत. सेमीफायनलचा पहिला राऊंड आणि त्यांना बॉलिंग मेघराज करतायत. पाहूया आचार्य आगर प्रीमियर लीगच्या पहिल्या सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या. पाहूया मैत्री स्पोर्ट्स साठी किती धावांचा डोंगर उभा करतात आणि त्यांनी ठेवलेला चेंडू आहे. गेला असं म्हणतात आहे, पण तो कुठे गेलाय तो माहित नाही. मला वाटतं बाउंड्री. मेघराज यांचा पुढील चेंडू मनोहर यांना आणि हाही सुद्धा मारलेला आहे आणि तो पाहूया सीमारेषेच्या बाहेर जातोय का. आणि सीमारेषे संघाची धावसंख्या होते ती 12. हा पुढील चेंडू मेघराज आणि मारा करतायत ते मनोहर. भाऊ आहेत. मला वाटतं रात्री भांडले नाही, बाद झाले. वाईटच्या दिशेला होता परंतु उत्कृष्ट ठेवलेला आहे आणि मला वाटतं तिकडे 2 धावा डिक्लेअर असल्यामुळे त्यांना 2च धावेवरती समाधान लागणार आहे. ते मनोहर यांना मारा करतायत मनोहर. पाहूया या चेंडूवरती विकेट गेलेला आहे आणि कीपर टिपलेला आहे आणि राजेश भोवड हे वरती काहीतरी बोट टाकून विकेट गेले असा इशारा करताय. बसले त्यांनी कुठं बाहेर जा आणि कट केलेला आहे. पाहूया किती धावसंख्या घेत आहेत या बॉलवरती. एक तर काढलेली आहे आणि त्यांना एकाच धाव आणि येत आहेत ते धाव गेलेला आहे बॉल. पुढील चेंडू सुशील यांचा आणि चेंडू बॅट्समन आहेत ते कोणते बॅट्समन राजन हुमणे त्यांनी टोलवलेला चेंडू आहे ऑफ दिशेला आणि पाहूया किती धावसंख्या घेत आहेत ते. आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या. ही तिसरी धावसंख्या, तिसरी धावसंख्या आणि 2 धावसंख्या घेतल्या चोरट्या. अशा प्रकारे एका चेंडूवरती त्यांना 4 धावसंख्या मिळाल्या आहेत त्या राजन हुमणे यांना. आणि संख्या होती ती मैत्री स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. बॉलर सुशील हुमणे. थोडस त्यांच्या अंगाची पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते सुशील हुमणे आणि त्यांना मारा केला आहे. पाहूया 1 धाव तर काढलेली आहे. दुसरी धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या पूर्ण केलेली आहे. पुढील चेंडू सुशील हुमणे राजन यांना आणि राजन थोडस बॅटचं काय मेजरमेंट घेऊन पुन्हा सज्ज आणि बॉल वाईटच्या दिशेने. पुढील चेंडू आणि दीपेश घाणेकर पंच यांचा 24. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आहे. पाहूया आणि चेंडू हा सीमा पार गेलेला आहे आणि राजेश भोयर इशारा आहे की 4 धावसंख्या म्हणून सज्ज. पुढील चेंडू टाकण्यासाठी आणि पाहूया या चेंडूवरती त्यांना उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आहे. पाहूया झेल टिकतात का, परंतु नाही. हा मला वाटतं सीमारेषा पार. वा बिल्ली बाउंडिंग. राजेश भोयर नाचून कौतुक कर. काजळकर साहेब येत आहेत बॉलिंग साठी आणि पाहूया बॅट्समन आणि मला वाटतं हा वाईट. पुढील चेंडू टोलवलेला चेंडू आहे आणि तिचा बॉलरच्या हातामध्ये होता परंतु तो बॉल त्यांना टिपता नाही आलेला आहे. 36 धावा झाल्या आहेत मैत्री स्पोर्ट्स. नवीन बॉल आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू आहे. पाहूया 64 6
पंचांचा इशारा राजू. हा डान्सिंग पंच राजेश गोवाड यांचा 6 फलंदाज करतात. पुन्हा एकदा टोललेला चेंडू आहे ना, हा सीमारेषेच्या पार गेलेला आहे आणि पंचांचा पूर्ण एकदा राजू. राजू कृपया जुना बॉल द्यायचा आहे कारण हा 6 त्यांनी मारलेला आहे. आणि आता हा तिसरा बॉल पाहूया आणि हाही उत्कृष्ट टोलवलेला आहे. पाहूया तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार की चौकार? चौकार गेलेला आहे. राजन यांचा षटकार चौकारच्या नादामध्ये थोडस बॉल मोजण्यामध्ये मिस होत आहेत. आम्ही इकडे काउंट करतोय. पुन्हा एकदा मारलेला आहे आणि हा चौकार. मैत्री हा हायेस्ट स्कोर असेल आणि वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय तो राजन हुमणे. पहिला चेंडू टाकतायत आणि पास्टे यांना मूर्तीला ते खेळतायत. आणि पाहूया यापुढेही धावांचा डोंगर किती उभा करतात. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू आहे. उत्कृष्ट उत्कृष्ट पुन्हा एकदा मला ती राजन हुमणे यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. आणि पुन्हा एकदा ते सज्ज आहेत आणि त्यांना तो बॉल काय जमलेला नाही. पुन्हा एकदा सज्ज बॉलर आणि राजन हुमणे. पाहूया सगळ्यांचे डोळे आतुर होते तर हा पुन्हा एकदा सिक्स मारलेला आहे त्याने. आणि उत्कृष्ट बॅटिंग ही आजच्या दिवसातली. राजन आतषबाजी करतात आणि त्यांची वैयक्तिक धावसंख्या होते ती 46. कृपया सगळ्यांनी टाळा वाजवायचा आहे. 46 46 धावांवरती राजन हुमणे खेळतायत. आणि ब्रदर किंगचा हा शेवटची ओव्हर आहे या संघातली आणि संघाची धावसंख्या होते 68. आणि अटीतटीच्या धावा खाल्लेल्या आहेत. पाहूया पंचांचा निर्णय काय, किती धावा देत आहेत आपल्याला. पंच राजेश गोड किती धावा? 2. आणि राजन हुमणे यांचा वैयक्तिक 48 धावांवरती खेळतायत. आजचा हायेस्ट स्कोर वैयक्तिक सुद्धा आणि संघाचा सुद्धा हा त्यांचा हायेस्ट स्कोर आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचा उत्साह आनंद वाढवायचा आहे. अरे बाबाने पुन्हा एकदा त्यांनी टोलवलेला चेंडू आहे आणि हा सीमा पार. पंचांचा निर्णय सत्कार. बॅटिंग राजन बॅटिंग आणि वैयक्तिक 54 धावांवरती 3 बाद 54. बॅटिंग कृपया टाळ्यांचं स्वागत करायचंय आणि संघाची धावसंख्या होती. आणि ब्रदर किंगचे बॉलर मनोहर हुमणे. पाहूया पहिलं षटक घेऊन येत आहेत मैत्री स्पोर्ट्सचे मनोहर. पहिला चेंडू मस्त म्हणा बॉल मस्त. पहिल्या चेंडूवरती आणि त्यांनी सचिन गाजूकर यांनी 1 धावसंख्या घेतलेली आहे आणि संघाचे खातं त्यांनी खोलून दिले. आणि मनोहर 4-5 आणि बरोबर चेंडू आहे. पाहूया 1 धाव तर काढलेले आहे. दुसऱ्या धावसंख्येसाठी बघूया आणि डिक्लेअर 2 धावा आहेत. या धडाकेबाज बॉईजचे कर्णधार मेघराज यांना मनोहर यांचा भाऊ व्हायचे. आणि टोलवलेला चेंडू आहे. पाहूया कॅच पकडलेली आहे. उत्कृष्ट खेळ चुकलेला आहे तो संतोष आहे. पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू आहे.
चेंडूवरती तरी जरा मध्ये व्यक्ती आलेला चेंडू आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि त्यांना एक धावेवरती समाधान मानायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या पुढील चेंडू मारलेला आहे. एका धावासाठी प्रयत्न केलेला आहे आणि एक धावा पूर्ण केलेली आहे आणि नॉन स्ट्राईकला पियुष काजगावकर. आणि या चेंडूवरती प्रभाकरच्या चेंडूवरती एक निर्धार धावा होत आहेत. पुढील चेंडू सोडवलेला चेंडू आहे. पाहूया झेल बाद होत आहेत का ते नाही, परंतु झेल सुटलेला आहे आणि झेल सुटल्यामुळे मध्ये रंगतदार असा होत आहे आणि सोडवलेला चेंडू आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. किती धावा एक ती टुडी आहे का. वाव उत्कृष्ट टोळ्याला चेंडू आहे आणि सीमारेषेच्या पार गेलेला आहे आणि ब्रदर किंगला एक षटकार मिळत आहे. या षटकाराच्या जोरावरती संघाची धावसंख्या 13. प्रभाकरने मारा करतायत ते सचिन दादा. पाहूया वाव पुन्हा एकदा टोळलेला चेंडू आहे परंतु तो उंच दिशेला गेल्यामुळे तो काय टिपता आलेला नाही आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू परंतु नाही, तिसरी धाव घेतलेली नाही आहे त्यांनी. 2 धावेनंतर संघाचे षटक संपलेले आहेत आणि नवीन षटक तिसरं षटक घेऊन येतात जाणीमानी प्लेअर संतोष भुईवड. पाहूया कशी बॉलिंग करतायत आणि पहिल्या बॉलवरती त्यांना मस्त बॉलिंग संतोष. एक धाव मारलेली आहे. बॅट्समॅन संख्या काढून स्ट्राईक दिली आहे ती सचिन दादांना आणि मला वाटतं डिक्लेअर 2 धावा आहेत. या 2 धावेवरती यापुढे अजून 2 सामने होणार आहेत. अजून एक सेमीफायनलचे आहे. त्याच्यानंतर संतोषी यांचा पुढचा चेंडू उत्कृष्ट टोलवलेला आहे आणि आम्हाला वाटतं षटकार आहे का. हा षटकार सचिन दादांच्या बॅट मधून हा षटकार घ्यावा. कृपया टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. पुढील चेंडू संतोषी भुईवड यांचा मारा करतात सचिन दादा. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आहे आणि आपण पाहतो सकाळपासून छान बॅटिंग करतायत ते सचिन दादा आणि बॉल मला वाटतं आंब्याच्या झाडावरती अटकलाय. करतायत ते सचिन दादा. पाहूया संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत कारण त्यांनी आताच षटकार चौकारची आतषबाजी आपल्याला दाखवलेली आहे. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आहे आणि छान असा टोलवलेला आहे परंतु तो सीधा प्लेअरच्या हातामध्ये गेलेला आहे परंतु थोडस अवचित झालंय. तो नवीन बॅट्समॅन अजित आंबेकर गेले आहेत आणि पुन्हा एकदा वाघ जरा खाली वाघ धावा त्यांनी काढलेले आहे. बॉलर कोण आहे. निखिल उमरी बॉलर. पाहूया सचिन दादा पंचांचा इशारा वाईट. पंच दीपक जानकर यांनी वाईटचा इशारा दिलेला आहे. 1 धावेची भर. पुढील चेंडू निखिल उमरी यांचा मारा करतात सचिन दादा आणि पुन्हा एकदा वाईट. इथे नुकतेच बोरवाडी विकास मंडळ आणि युट्यूब लाईव्हचे सर्वे आपले अमितजी बोर्ड आले. कृपया त्यांनी टाळ्या वाजवायचे. तसेच रमेशजी बोरवाडी उपस्थित झाले त्यांचे आपण टाळ्या वाजवायचे आहेत. हा लेफ्टी बॅट्समन आहेत. लेफ्टी 4 बॉल फक्त 4 बॉल नाही या ठिकाणी
अमितजी भोळ आलेत आणि रमेशजी भोळ आलेत. यांचा सत्कार आमचे संतोषराव करतील. या ठिकाणी पाचेरे अगर प्रीमियर लीग या लीग साठी आमचे युट्यूबर अमितजी भोळ आलेले आहेत. आपला कॅमेरा घेऊन आलेले आहेत. पाहूया त्यांच्या पुढील रील साठी त्यांचं स्वागत करतायत ते संतोषराव. तसेच रमेश भोळ हेही इथे उपस्थित राहिले आहेत. आपल्या वेळात वेळ काढून आपल्या या लीग साठी या मुलांचे सामने बघण्यासाठी त्यांची ते उपस्थिती लाभलेले आहे आम्हाला. तरी त्यांचं या प्रीमियर लीग तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. एक बॉल फक्त. हा सेमीफायनलचा सामना चालू आहे. धावसंख्या प्रदर्शनीची 32 आणि मला वाटतं मैत्री स्पोर्ट्स हे फायनल मध्ये गेलेले आहेत. त्यांनी हा विजय मिळवलेला आहे. तरी कृपया सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन करायचं आहे. त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. तरी ते फायनल साठी रवाना झालेले आहेत. पाचेरे प्रीमियर लीगची सेकंड सेमीफायनल आणि अशा पद्धतीने हरीश भोळ बॉलिंग टाकतोय. आणि हरीश भुवळ बॉलर, हरीश भुवळ जाणीमानी बॉलर. पहिला बॉल टाकलेला आहे आणि बॉल डॉट. पाचेरे अगर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. हरीश भुवळ पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत, मारा करतायत. सूरज भुवळ आणि सूरज भुवळ यांनी टोलेला चेंडू आहे पण तो बॅटला खास काही लागलेला नाही आहे. एक धावसंख्या पूर्ण केलेली आहे आणि त्यांना एका धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागतंय. अशा प्रकारे द्वारका माई क्रिकेट संघाची धावसंख्या होते किती? 1. पुढील चेंडू मारा करतायत दिनेश भुवळ. सही अरे सही, एक नंबर. आणि पंच सुशील हुमणे यांचा नोचा इशारा आहे. नो बॉल गेलेला आहे. ही अतिरिक्त धावा मिळते ती द्वारकामाई क्रिकेट संघासाठी. संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. सकाळपासून व्यवस्थित असे सगळे सामने पार पडलेले आहेत. या संघ पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. पुढील चेंडू एक नंबर बॉलिंग. यांना तो काय चेंडू मारता आलेला नाही आहे. चेंडू निर्धाव. स्ट्राईकला ते दिनेश भुवळ जाणीमानी क्रिकेटपट्टू. नॉन स्ट्राईकला ते सूरज भुवळ ते ही जाणीमानी क्रिकेटपट्टू. आणि बॉलर ही कॅच होती. कॅच सुटलेला आहे. हरीश भोळ यांना कॅच काय पकडता आलेला नाही आणि अशा प्रकारे द्वारकामाईसाठी मिळाले आहे. बॅट्समन सूरज भुवळ तयारीमध्ये आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतायत ते. आणि इकडे मला वाटतं सारखी हेलिकॉप्टर फिरतायत. छान बॉल टाकतायत. आपल्या संघासाठी विजयाकडे घेऊन जाण्यासाठी संघ मालक हरीश भुवळ यांचं खूप प्रयत्न चालू आहेत. आणि संघाची धावसंख्या आहे 4. दिनेश भुवळ स्ट्राईक आहेत. दिनेश भुवळ आणि बॉलर आहेत हरीश भुवळ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे आणि एक षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर द्वारकामाई क्रिकेट संघाची धावसंख्या होते 4. प्रणव भुवळ येत आहेत आणि स्ट्राईकला मारा करणारे ते सूरज भुवळ.
आणि टोलवलेला चेंडू आहे. मला वाटतं बाउंड्री 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 पप्पी बाउंड्री. चौकार गेलेला आहे. पुन्हा एकदा प्रणव मारा करतायत सूरज. टोलवलेला चेंडू आहे. एक धाव संख्या पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारे दिनेश भुवड. बॉलर आहेत प्रणव भुवड. दिनेश भुवड आपण सकाळपासून पाहतोय जाणीमानी बॅट्समन दिनेश भुवड. त्याच्या मागील राऊंड त्यांनी एकदम खदलेला होता, परंतु आता सध्या त्यांना काय बॉल दिसलेला नाहीये. बॉल हा निर्धावच्या दिशेने जातोय. दिनेश भुवड यांनी टोलवलेला आहे चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेले आहे. पाहूया दुसऱ्या धाव संख्येसाठी 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेनंतर संघाची धाव संख्या होते ती 11. त्यांना म्हणजे घरी राहूच वाटत नाही, एवढा आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांनी कृपया ट्रॅव्हलिंग मध्ये बसायला यायचं. सुरेश भाई आता वाईट आहे वाईट बॉल केलेला आहे आणि द्वारकामाई क्रिकेट संघाला अजून एक धाव अतिरिक्त धाव मिळाले. व्हेरी गुड. टोलवलेला चेंडू आहे आणि हा गणेश बाद. कृपया टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. उत्कृष्ट असा झेल टिपलाय तो हरीश बोर्ड यांनी आणि उत्कृष्ट बॅट्समन ट्रॅव्हलिंगकडे पाठवलाय. या संघामधून जो विजयी होईल तो फायनल साठी. राजेश बोर्ड यांनी टोलवलेला चेंडू आहे. त्यांना एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 13 पुढील चेंडू. बॉलर कोण आहे ते? उमेश भुवड. बॉलर नवीन बॉलर आले. तिसरं षटक घेऊन उमेश भुवड मारा करतायत सूरज भुवड आणि हा पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त धाव संख्या मिळते ती द्वारकामाई क्रिकेट संघाला. तो स्पिनर आहेत. अरे काय करतोय? खेळ टिकलेला आहे. राजेश भुवड हे निराश होऊन ट्रॅव्हलिंगकडे बरोबर आहे. राजेश भुवड हे हातात घेऊन ट्रॅव्हलिंगकडे आले आहेत. राकेश भुवड यांनी हा पहिला चेंडू टोलवलेला आहे आणि त्यांच्या बॅट मधून हा मला वाटतं वा रे चौकार मस्त. स्वतः संघ मालक आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतात पाहूया. टोलवलेला चेंडू आहे. अरे काय वैभव काय करतोय? जर झालेला नाही तो बॉल. बाउंड्री आहे की काय? बाउंड्री बाउंड्री. चौकार मस्त राख्या. उमणे ज्यांनी मानी पण सगळ्यांनी त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करायची आहे. उमेश भोड यांचा पुढील चेंडू आणि काय गवसलेला नाहीये तो राकेश भोड यांना आणि चेंडू निर्धाव. पुढील चेंडू मारा करतायत राकेश भुवड आणि उठवलेला चेंडू आहे. पाहूया झेल टिकतायत का, परंतु नाही. अतिशय उंच बाउंड्री बाउंड्री राखे बाउंड्री होता आणि चौकार. सुशील उमणे यांचा चौकारचा इशारा. अशा प्रकारे पुढील चेंडू पुन्हा एकदा टोलवलेला आहे. पाहूया झेल बाद होतोय का नाही. त्यांना जीवदान आहे कारण तिथे प्लेअर कोणीच नाही आहे आणि अशा प्रकारे राकेश भोर संघमालक स्वतः यांनी 2 धावा पूर्ण केल्या आहे. मला वाटतं 30 षटक संपलेले आहे आणि 30 षटकाच्या समाप्तीनंतर द्वारकामाई क्रिकेट संघाची धाव संख्या होते 28. उमे बॉलिंग मस्त केली. 2 कॅच होत्या. सूरज भुवड पाहूया आपल्या बॅट मधून काय कमाल दाखवतायत. मारलेला आहे चेंडू कट केलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे.
आणि या ठिकाणी 2 धावा आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे 3 धावा या त्यांना मिळत आहेत. या 3 धावेच्या समाप्तीनंतर धावाची संघाची धावसंख्या होते 31. द्वारका माई क्रिकेट संघाची 31 धावा झालेल्या आहेत. 31. उत्कृष्ट चेंडू. या चेंडूवरती राकेशजी गोड यांना काय सूर गवसला नाही आणि चेंडू निर्धाव. पुढील चेंडू राकेशजी गोड मारा करतायत. मारलेला आहे परंतु किती धावा म्हणतायत ते पाहूया. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागणार आहे. 5 ऑगस्ट प्रीमियर लीग या लीग मधील हा 3रा सेमीफायनलचा सामना आहे. तो धडाकेबाज बॉईज वर्सेस द्वारका माई क्रिकेट संघ. आणि टोलवलेला चेंडू आहे. कॅच टिकटायचा ते नाही. कॅच सुटलेला आहे. 1-2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. वा गिरीश वा मस्त प्रकारे 1 नंबर. त्यांना समाधान मानावं लागणार आहे. द्वारका माईची धाव संख्या होती ती 34. 34. हे शेवटचं षटक चालू आहे. 34 धावा झाल्या त्या द्वारका माई क्रिकेट संघाच्या. टोलवलेला चेंडू पाहूया. मला वाटतं 4. चौकार ना पंच. हा पंच सुशील उमने यांचा काय करतात. शेवटचा चेंडू आणि जाणीमानी बॅट्समन आहेत द्वारका माई क्रिकेट संघाचे सूरज भुवड. शेवटचा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावा. 2 धावा या सूरज भुवड यांना मिळत आहेत. गोलंदाजीसाठी आलेला पहिलं षटक घेऊन येत आहे. पाहूया राजेशाच्या पोटात पहिला चेंडू. बीट झाले. उमेश बीट झाले. उमेश समाधान आहे. पहिला चेंडू. निर्धाव. पुढचा चेंडू राजेश. उकवलेला पाहूया. हा मला ते डिक्लेअर आहे. 2 धावा डिक्लेअर. 2 धावा डिक्लेअर झालेला आहे. 2 धावाने खातं खोललं संघाचं. 2 धावा. पाहूया पुढचा चेंडू. राजेशांचा उमेशांना नारा करतायत. पाहूया उमेश यांचं गोलंदाजी अतिशय चांगलं आहे. तसंच फलंदाजी सुद्धा उमेश चांगल्या पद्धतीने करतात. ठीक झालं. त्याला अजून जमलेलं नाही पाहिजे तसं. पुढचा चेंडू राजेशांचा. राजेशांचा उमेशांना पाहूया. अजून काय जमलेलं नाही पाहिजे तसा सूर गळपत नाही आहे. उत्कृष्ट गोलंदाजी राजेश यांच्याकडून. 2 धावावरती त्यांना थांबून ठेवलंय. त्यांना आणि संघाला सुद्धा थांबून ठेवलंय राजेशाने. राजेशांचा पुढचा चेंडू मारा करतायत उमेशांना. पाहूया उमेश कोणत्या पद्धतीने राजेशाला तोंड देत आहेत. वाईट. अंपायर यांचा इशारा वाईट. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते 3. उमेशना काय अजून सूर कळसत नाहीये. नॉनस्ट्राईकचा हरीश उत्कृष्ट फलंदाजी करत चाललेले हरीश. राजेशाचा पुढचा चेंडू उमेशांना. 2 धावा.
क्षेत्ररक्षण दिसाय 2 धावा झालेल्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 5. 3-5 एकत्र नाही. दोन्ही गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. त्याचप्रमाणे गोलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही संघ. बलाढ्य जाणीमाने फलंदाज उमेश डावकरे फलंदाज. त्याची अपेक्षा आपल्याला होती. त्याच अपेक्षेने त्यांनी मारलेला आहे. 2 धावा निघाल्या त्यावेळेस 3ऱ्या धावेने नाही परंतु 2 धावावरती त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. आणि धाव संख्या 7 आणि षटक हे षटक संपलेलं आहे. पाहूया पुढचा षटक कोण घेऊन येतो. पहिला षटक संपलेला आहे आणि 7 धावा झालेल्या आहेत. पाहूया स्ट्राईकला हरीश ज्यांच्याकडून आपल्याला षटकार आणि पाहूया मिळून चांगल्या पद्धतीने मिळून याला 2 देत आहेत. मस्त. अरे एक नंबर. चांगला उत्तुंग षटकार हरीशांच्या बॅटमधून निघालेला आहे. प्रेक्षकांना चांगली मेजवानी मिळते हरीशांच्याकडून. कौतुक हरीशांचं. आणि धावसंख्येमध्ये बदल. या 6 धावसंख्येनंतर फलकावर लागलेल्या 13. पाहूया उत्कृष्ट फलंदाजी हरीश यांच्याकडून. बॉल आलेला आहे. याच्या आधीचा चेंडू षटकार मारलेला आहे. आता येणारा चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने खेळतात ते मारलेला. बघूया आता चौका षटकाराची काय होते. बाउंड्री वा. अरे मस्त एक नंबर. उत्कृष्ट चौकार पंचांकडून मिळालेला आम्हाला भाग. चौकाराची चेंडू निवेदनचा हरीश चांगल्या पद्धतीने संयमाने खेळतात. बीट झाले 3 बीट केले त्यांना निवेदनाने. संघ अतितटीचे पेवर सुद्धा चेंडू चांगला पद्धतीने आहे. पाहूया जाऊ मे जा. दुसरा सुट्टा घेतला. तिसरा नाही परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी मिळून त्यांच्याकडून. आणि हा मारलेला पाहूया उंच. आता पाहूया 2 तर निघालेल्या पुढचा नाही परंतु व्यक्ती रस्त्याच्या हातामध्ये. बघूया त्यांच्या बॅटमधून ओव्हर मस्त आहे. याच्यात तुला 2 6 टाकायचंच आहे. गोलंदाजीसाठी आलेले राजेश हिमे चांगली गोलंदाजी आहे त्यांची सुद्धा. चांगली गोलंदाजी करणार सकाळपासून पाहतो. उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते. पाहूया या षटकातील पहिला चेंडू स्वतः राजेश हिमे घेऊन येतो आणि हा उमेशना डावकरे फलंदाज. आणि हा सुद्धा वाळू. अतिरिक्त 2 धावा. षटकाचे पहिला चेंडू जायचे राजेश. आणि हा मारलेला पाहूया किती धावा निघतात. 1 धाव निघालेलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. 1 धावेवर समाधान. त्यानंतर बाद चेंडू राजेश यांच्याकडून हरीशांना मारा करतात. राजेश हरीशांना पाहूया. वाईट चल 2 धावा डिक्लेअर. 2 धावा. धावसंख्येमध्ये नावाचे फलंदाज. चांगला सिंगल घेतलाय. सिंगल निघाला त्यांच्या बॅटमधून. उमेश षटकार पाहिजेच पाहिजे. नॉन स्ट्राईकला आले उमेश. नॉन स्ट्राईक हरीश. रनिंग बिटवीन चांगले. काही घाई गडबड न होता उत्कृष्ट संयमी खेळ झाला या दोघांचा. पाहूया पुढचा चेंडू राजेशांचा. उमेशांना डावकरे फलंदाज.
मारलेला आहे बेस्ट गोष्ट आणि पाहूया किती धावा निघतात नाही परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे मला वाटतं तो त्याचा हात माझ्यासारखा दुखतोय चांगलं क्षेत्ररक्षण श्वास त्यांच्याकडून मला वाटतं 2 धावा त्यांनी धावकडे बदलतात अरे कशाला मारतो तिकडं चांगला क्षेत्र मला व्हाईटचा बॉल होता ना उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे राजेश बघूया पंचांचा निर्णय वाईट धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या होते 32 दुसरा चेंडू राजेशांचा धावकरी फलंदाज उमेश यांना पाहूया ते पण त्यांच्या यष्टीच्या वरून निघालेला हा चेंडू तो चांगला चौकार षटकार मारतात पंचाने 2 निघणार हो ठीक आहे पंचाने पाहूया राकेश गोलंदाजीसाठी आलेला आहेत सुद्धा चेंडू हरीशांना पाहूया मारलेला आहे पाहूया आता हो आणि हा पाच पद्धतीने तो फलंदाजी होतो पाहूया राकेश आणि त्यांना पूर्ण बेट करून टाकलाय प्रणवना 3 चेंडू आणि 7 धावा अति कठीचा सामना म्हणावा लागेला बघूया पंचांचा निर्णय एकदम शांत झाले प्रेक्षक काय होईल चेंडू पक्का पक्का दोनला दोन बघूया बघूया यार पुढे उमेश झाली 1 बॉल आणि 2 धावा पाहूया पुढचा चेंडू राकेशांचा पंकजानं कोणत्या पद्धतीने बॉल लागतात रुको जरा सबर करो आणि सिक्सरचा माझा नादात मला वाटतं जोर उठले असे पुढचा चेंडू आहे त्यांच्याकडे प्रयत्न करायला पाहिजे किती 500 मग अंकाच मारा 600 रुपये आहे नाही अरे दहा पूर्ण करा कुणीतरी आणि 10 पूर्ण केली कामच केली एकदाची 3 वेळा पहिले पण 10 पूर्ण आता त्याने 10 पूर्ण द्या त्याने 10 पूर्ण द्या त्यांनी खूप 3 वेळा पडले त्याने 10 पूर्ण द्या चांगले षडक संपलेलं आहे आणि एक षडक संपलेलं आहे कोण होतो राहुल 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 चांगलं चांगलं राहुलला पूर्ण रन द्या आता ती